यानंतर बातमी सांगलीतली आहे। सांगली जिल्हा बँकेवरून बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। संचालक मंडळाच्या कर्जमाफीचा विषय, आरबीआयची नोटीस, यामुळे पडळकरांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत प्रशासक नेमण्याची मागणी केली। मात्र बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी पडळकर यांच्या आरोपांचं खंडन करत पडळकरांना प्रतिआव्हान दिलंय। सांगली जिल्हा बँकेवरून राजकारण तापलं। आमदार पडळकर आणि मानसिंग नाईकांमध्ये जुंपली। पडळकरांची प्रशासक नेमण्याची मागणी। नाईकांचं पडळकरांना पुरावे देण्याचं आव्हान। सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जयंत पाटील विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे। कोणत्या न कोणत्या कारणातून पडळकर आणि खोत सातत्यानं जयंत पाटलांवर टीकेची झोड उठवत असतात। पडळकर खोतांनी जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सांगली जिल्हा बँकेवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केले होते। आता पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस, संचालक कर्ज आणि नोकर भरती यावरून राजकारण तापलंय। पडळकरांनी जिल्हा बँकेनं विद्यमान संचालकांना कोट्यवधींची कर्ज देऊन कर्जमाफी केल्याचा आरोप केलाय। तसंच सध्या होणाऱ्या जम्बो नोकर भरतीवर संशय व्यक्त करत बँकेवर प्रशासक नेमण्याची मागणी पडळकरांनी केली आहे। संचालकाच्या नावावर कर्ज दिलीच, परंतु काही फर्ममध्ये, कंपन्यांमध्ये संचालक डायरेक्टर जरी असला किंवा कोणत्या पदावरती असला तरी सुद्धा त्या संस्थांना, त्या कंपन्यांना कर्ज देता येत नाही, परंतु या लोकांनी त्या लोकांना सुद्धा कर्ज दिलेलं आहे। ही बाब या सगळ्या अहवालात समोर आलेली आहे। खरं तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 444 लिपिक पदांसाठी सध्या नोकर भरती सुरू झाली आहे। याआधी जिल्हा बँकेकडून नोकर भरती करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला, मात्र गोपीचंद पडळकर आणि खोत यांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्य सरकारनं नोकर भरतीला स्थगिती दिली होती। मात्र आता पुन्हा ही नोकर भरती सुरू झाल्यानं संशय उपस्थित केला जातोय। मागच्या नोकर भरतीत सुद्धा काही लोकांचे पैसे यांनी घेऊन ठेवलेले आहेत। लोक दबावामुळं, भीतीमुळं किंवा पैसे बुडतील मुळं ते बोलत नाहीत। 4-4, 5-5 वर्ष झालं या लोकांनी 10 यांच्या वाट्याला आल्या, काही 100-100 लोकांचे पैसे घेऊन ठेवलेले आहेत। आता पण तोच प्रकार सुरू आहे आणि म्हणून तुमची फसवणूक या सगळ्या प्रकरणामध्ये होणार आहे। सरकार अशा कुठल्याही गोष्टीला पाठीशी घालत नाही। ही सगळी बाब राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि त्यामुळं नोकर भरतीच्या संदर्भामध्ये कुणीही फसू नये। वास्तविक आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वपक्षीय सत्ता आहे। जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद हे भाजपकडे आहे। भाजपचे दिग्गज नेते संचालक देखील आहेत। मात्र असं असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे दोघे जिल्हा बँकेवर प्रशासक आणण्याची मागणी करतात। पडळकरांचे हे आरोप बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी फेटाळले आहेत। पडळकरांनी कर्जमाफीच्या आरोपांचा पुरावा द्यावा, आपण राजीनामा देऊ, नसेल तर पडळकर यांनी राजीनामा द्यावा, असं थेट आव्हान नाईक यांनी केलं आहे। सिंगल 100 रुपयाचं कर्ज माफ केलेलं दाखवावं, 100 रुपयाचं, लाखो किंवा हे राहू दे, आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वसमावेशक सगळ्यांच्यासाठी निर्णय केलेत। आणि 1 रुपयाचं कर्ज माफ केलेलं त्यांनी दाखवावं। केलं असेल तर मी राजीनामा देतो, केलं नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। खरं तर गोपीचंद पडळकर हे भाजपचे आमदार आहेत। जिल्ह्यातल्या अनेक भाजपचे दिग्गज नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक आहेत। बँकेच्या या कथित गैरव्यवहार प्रकरणात स्थगिती मिळालेली चौकशी आता पडळकर यांच्यामुळे पुन्हा सुरू देखील झाली आहे। त्यामुळे जयंत पाटलांना नामोहरम करताना भाजपच्या जिल्ह्यातल्या दिग्गज नेत्यांची नाराजी पडळकर ओढवून घेत असल्याचं पाहायला मिळतंय। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।